सो वेलकम बॅक टू द चॅनल, वेलकम बॅक टू द नवीन व्हिडिओ. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाललेलो आहे, सो अँगल वेगवेगळे, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाललेलो आहे पुण्याचा सर्वात बेस्ट सनसेट बघायला. आणि इट्स गुड टाइम, इट्स फॅब्युलस टाइम टू गो. कारण मी खूप दिवसापासून विचार करत होतो की जायचं. पण त्या अगोदर जर भाई एकदम थोडंसंच माझं पहिलं जे गोल आहे सबस्क्रायबर्सचं, सो ते 1000 जवळच होत आले. सो सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि सपोर्ट करा, लाईक कमेंट शेअर सगळं करा. कारण हा वन ऑफ द माझा फेवरेट स्पॉट आहे, तिथं आपण चाललेलो आहे. आणि यावेळेस एकटा चाललो आहे, मी एकटा एन्जॉय करू. सो व्हॉट आय वॉज टेलिंग, मी काय म्हणत होतो की आपण ज्या आपण ठिकाणी चाललेलो आहे, जो सनसेट बघायला चाललेलो आहे, सो तो एकट्याने चाललो आहे. एकटा म्हणजे मी, कपाट हलू नको. सो वेगवेगळ्या अँगलने खूप भारी शूट करण्यापेक्षा हे प्लेस एक्सप्लोअर करू, काय काय मजा मस्ती होते. रस्ता म्हणजे पूर्ण इथून म्हणजे आता स्टार्ट केल्यापासून तर लास्टच्या एंडपर्यंत आपण पूर्ण ब्लॉग करणार आहे. सो लेट्स गो विदाउट वेस्टिंग एनी टाईम, लेट्स गो. लवकर निघू, पटकन डायरेक्ट सनसेटला पोचू, कारण आता टाईम झाला. सो आता वाजलेले आहेत, दिसत असेल तर 5ला 5 कमी आहेत. सो इथं रिफ्लेक्शन दिसतं मला, तिथं बरोबर दिसत असेल तुम्हाला. सो 5ला 5 कमी, आता निघू. अराउंड मला 10 to 15 मिनिट्स लागतील तिथं पोचायला. सो तिथं गेल्यावरच प्लेस रिव्हील करेल मी. जाता रस्त्यात दिसेलच तुम्हाला काय काय कुठं चाललो आपण, कसा रस्त्याने चाललोय, सगळं काही दिसेल मित्रांनो तुम्हाला. कारण आता ठरवलंच आहे की हे प्लेस तुमच्यापर्यंत पोचव, म्हणून लेट्स गो. आता जास्त टाइम वेस्ट नाही करणार मी. 5ला 5 कमी, 5 वाजता परफेक्ट खाली जाऊन बाईक काढून निघालो पाहिजे आपण. सो लेट्स गो, बाय, लेट्स गो. स्किन केअरची पूर्ण काळजी घेतली जाते मित्रांनो. आता इथून कसा इथं ब्लॅक येतो मी, इथं चांगला येतो. सो समोर सनसेट मी आता आपल्या रिअर कॅमेराने दाखवतो की आता इथून कसं दिसतोय, आणि मग आपल्याला तिथं प्लेसला गेल्यावर तिथं कसा दिसेल. सो मी आता फ्लिक करून दाखवतो. काही असा सनसेट दिसतो आपल्याला आता, यु नो. इथून माझ्या गॅलरीने म्हणता येणार आहे, आणि आपली सीड आहे ना त्याच्या इथून असा दिसतोय. सो लेट्स गो मित्रांनो, व्हिडिओ आता पटकन. तिथं चांगली लाईट येते, लाईट चांगली आली की लगेच व्हिडिओ चालू होता आपल्याला. तर भाई दरवेळेसच काय माहिती माझ्यासोबत असा पचका का होतो. पण आलो आपण स्पॉटवर, आणि मला असं वाटलं की सनसेट म्हणजे लेट होऊन जाईल असं करणार मी एकदम फास्ट आलो की कुठं थांबलो नाही. मला वडापाव खायचा होता, माझा फेवरेट, तो रस्त्यात लागतो मारुंजी रस्त्यावर, जो तुम्हाला मी मागच्या व्लॉगमध्ये दाखवला, तो तिथंच जाणार होतो. पण मला वाटलं लेट होऊन जाईल, सनसेट चालला जाईल. पण बघा व्ह्यू तर आहे, पण सन जो दिसायला पाहिजे तो आय थिंक गेलाय खाली, किंवा मग सन आज आलाच नाही. माझ्यासोबत असं काय यार पचका होतो काय माहिती. पण मी टायमावर निघालो, सगळं काही टायमावर केलं. आता बघा किती वाजले, अराउंड 5:15 वाजले, 5:15. तरी पण इथं म्हणजे सन गेला वाटतं त्याच्या घरी किंवा त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला, डोंट नो. बट यार काय सीन आहे. पण भाई हा स्पॉट एकदम भारी आहे. आता मी रिअर कॅमेऱ्यानं दाखवतो. रिअर कॅमेऱ्यानं बघा, ब्युटी वाव, जस्ट नाईस यो. आणि इकडं आपला सनसेट होऊन गेला आय थिंक, बट तरी स्टील लोक आहेत तिथं बरेचसे. जे असं आहे की तुम्ही बोटिंग पण करू शकता, बोटिंगचा पण इथं खूप भारी स्पॉट आहे. पण मी मोस्टली सनसेट पाहायला खूपदा आलेलो इथं. पण जेव्हा असं होतं ना, जेव्हा मी ब्लॉग नाही करत तेव्हा सनसेट एकदम प्रॉपर बघायला भेटेल, एकदम मी त्या मोडमध्ये राहील. आता भारी लाईट येते इथून नाही का. बट आज एकदम ठरून आलो होतं की तुम्हाला सगळ्यांना दाखवू, असं तसं नेमका आजच पचका झाला. पण ठीक आहे, चालतंय. बॅकग्राऊंडला बघा काय भारी. आणि हे इथं घर दिसते, इथलं काय बाप आहे यार, ते घर एक नंबर. मला चांगले शॉट घ्यायचे होते, पण काय यार, म्हणजे असं नाही म्हणता येणार की पूर्ण सनसेट आपल्याला भेटला नाही बघायला, बट आहे, पण एवढा नाही भेटला जसा भेटायला पाहिजे होता. सो आता मी रिअर कॅमेराने परत दाखवतो मित्रांनो तुम्हाला. शांती, काय व्ह्यू आहे यार, वाव, जस्ट वाव. हे बघा तुम्ही, एवढाच व्ह्यू बघा इथून असा. सो 3, 2, 1 स्टार्ट. आणि हे वेव्स, वाव यार,
दिस इज वॉट सनसेट इट इज गाईज. हाच बघून घ्या, हाच आपल्यासाठी सनसेट आहे नाही आजचा. सो दिस इज. आणि इकडं हे मेंढरे चालले नाही का, एक नंबर व्ह्यू यार, गाव टाईप. त्याच्यात हे घर, वाव, जस्ट वाव. तर भाई इथं बसू शकतो आपण असं, आणि इथून असं सनसेट बघायचा. किंवा इकडं किती बाप सनसेट दिसला असता, किती बाप है ना. पण आपलं नशीबच फुटके, काय करणार नाही का, त्याला आपण नाही काही करू शकत. सो बट नेक्स्ट टाइम नक्की येऊ परत एकदा. पण आता जो काही व्ह्यू आहे तो एन्जॉय करतो मी मस्त. सो इथून जाऊन आपण मध्ये जाऊ शकतो. सो इथंच मी एकदा आलेलो, जेव्हा याच फ्लॅगच्या मागे व्हिडिओ बनवलेला. व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, तो एकदम भारी परफेक्ट सनसेटच्या टायमाला आलेलो होतो. आणि आता असे भारी तरी क्लास आहे. इकडं पुढं मी कधी गेलेलो नव्हतो, तर विचार केला, म्हटलं जाऊन बघू काय आहे पुढं, नाही काय. सो इकडं इथून भारी थोडा व्ह्यू दिसतोय. सो लेट गो, बघू पुढं जाऊन काय आहे. कारण मी इकडं मध्ये कधी गेलो नव्हतो. इकडं ना रिसॉर्ट आहे. रस्ता थोडा खराब आहे, पण इकडं रिसॉर्ट आहे. आणि इकडं लास्टला जेव्हा मी जातोय तेव्हा काहीतरी वेगळं दिसतं का, बघू आपल्याला आज. लेट गो. स्वॅन टाईप जे बऱ्याच ठिकाणी राहतात स्विमिंगच्या इथं. आणि इथून सनसेट थोडा भारी दिसतो. इथं पुढं काही तर मला वाटत नाही, गाव टाईप आहे आणि सगळं शेती आहे. हे बा, इथून शेत आहे. इथून हा रस्ता पण पुढे चाललाय, तिकडं पण शेतच आहे वाटतं आय गेस. आणि इथं वरती स्काय डायनिंगचा असतं ना, तो एक टाईप आहे. इथून दिसत असेल तर झूम करून दाखवतो. सो डायनिंगचा स्पॉट आहे आय गेस, तो भारी आहे. आणि इकडं समोर पूर्ण असं गाव टाईप आहे, भारी अरे. दुसरी सर्वात भारी गोष्ट इथले फुलं, हे फुलं बाई काय भारी आहे. तोडू आपण, किती भारी दिसते, एक नंबर. आणि व्ह्यू विथ व्ह्यू भारी दिसते का नाही. असं नाही, असं लावावं लागेल काय विचार. पण भारी अरे असे फुलं. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, मी खूप लोकांच्या व्हिडिओमध्ये बघितला हा सनसेट स्पॉटबद्दल खूप फंबल होते की सनसेट स्पॉटबद्दल या कासार साईड डॅम की रस्ता खूप खराब आहे, असं आहे तसं आहे. मध्ये येताना यार गाव लागलं तर थोडाफार हा खराब आहे. पण मी लास्ट टाईम याच्या 2-3दा अगोदर आलो ना, तर जास्तच खराब होता. आता डायरेक्ट सिमेंटचा रस्ता झाला आहे, जो मी याच्या अगोदर पण व्हिडिओ आला असेल. आता जाताना पण मी परत कव्हर करतो तो रस्ता. सो लेट गो, जाऊ आता, खूप वेळ झाला. सो इथं बसलो मी आता. इथं असे खूप सारे स्पॉट्स आहेत जिथं तुम्ही चहा प्यायला वगैरे थांबू शकता, मसाला मॅगी, खूप काही. पण आता एकटा आल्यामुळे काय करणार, म्हणून एक जस्ट आपण चहा घेतला आहे आणि हा व्ह्यू एन्जॉय करतोय. भारी व्ह्यू यार इथून. इथं बसायचं मस्त आणि आपला चहाचा कप आणि व्ह्यू, और क्या चाहिए भाई. एक नंबर व्ह्यू आहे. आता मस्त 5-10 मिनटं बसतो आणि मला बेकार भूक लागली. पण जिथं माझा फेवरेट स्पॉट आहे वडापावचा, तोच खायचा आहे. सो आता जातो, तो पण खाऊ मारंजी रस्त्याला. बाकी व्ह्यू क्लास. असा होता आपला आजचा हा सनसेट, जो मिस आउट झाला. पण तरी यार भाई इथला सनसेट एकदम बाप असतो कधीही, म्हणजे टायमात आला तर. किंवा मग आज निसर्गाचं लक आपल्यासोबत नव्हतं म्हणून मग आपल्याला भेटलं नाही. पण ठीक आहे, नेक्स्ट टाईम परत येऊ तेव्हा मे बी आपल्याला परफेक्ट सनसेट भेटेल. पण असं होतं यार, जेव्हा मी ब्लॉग स्टार्ट करतो तेव्हाच नेमकं माझा सनसेट मिस आउट होतो. आता माझा चहा थंड होतोय आणि मला चहा थंड अजिबात आवडत नाही मित्रांनो, म्हणून मी पहिले चहा घेतोय. माझ्यासारखं सूप नाही आहे पाहिजे. चहा विथ द ब्लेस्ड व्ह्यू आणि चहा, नुसता चहा, काय मजा आहे यार याच्यासारखी. म्हणजे काय सांगू, लय मजा येते अशी की मस्त आपला एक कप ऑफ टी आणि असा सनसेट जो मिस आउट झाला यार. किती वेळा मी बोलू, पण जाऊन थोडं रिग्रेट आहे. बट ठीक आहे, व्ह्यू भारी ना, तरी पण भारीच व्ह्यू. बोलूया आपण आपल्या फेवरेट वडापाव स्पॉटला. हॅविंग वडापाव खाऊ आणि मला येऊ. सो ऑल राईट गाईज, आपण येऊन गेलो घरी. आणि असा होता तो कासार साईड डॅम. कासार साईड गावातनं आपल्याला लेफ्ट टर्न मारल्यानंतर. आणि खूप लोक म्हणजे ज्यांनी ब्लॉग टाकलेले किंवा असंच बोलतोय, एकदम भारी वाटतं हे फिलिंग. सो खूप सारे मी ब्लॉग्स बघितले ज्याच्यात कासार साईड डॅमबद्दल असं लिहिलं होतं की रस्ता तर एकदम घाण आहे, असं आहे तसं आहे. होता मी नाही म्हणत, होता रस्ता होता तसा. मी
2-3 टाइम्स पहिले जेव्हा गेलेलो ना तेव्हा तिथं सनसेट पाहिला. सो सनसेट पाहिला किंवा ते नेचर एन्जॉय करायला. सो तेव्हा रस्ता थोडा खूप एक्स्ट्रीम लेवलला खराब होता, नंतर थोडा चांगला आला. आता जेव्हा मी गेलो भाई एकदम म्हणजे पहिला जो स्पॉट आहे ना जिथं तुम्हाला बोटिंग वगैरे करायची काही करायचे, सो ते सगळं जे जिथं आहे पहिला स्पॉट, तसे मल्टिपल स्पॉट्स आहे तिथं. एका जिथं जागी गेले त्याच्या पुढे पण आपण आज गेलो तर तिथं आपल्याला पुढे पण ते स्पॉट आहे. लास्टला डायरेक्ट एक स्काय डायनिंगचं नवीन चालू झालेलं आहे. सो ते एक दिसलं. पुढे गाव आहे, मग पूर्ण शेती म्हणजे फार्म वगैरे. सो रस्ता ओव्हरऑल पहिला जे लोकेशन आहे म्हणजे पहिला स्पॉट जिथून आपल्याला म्हणजे जे बोटिंग वगैरे सगळ्या त्या ॲक्टिव्हिटीज आहे सगळ्या म्हणजे काय बोलतात त्याला डॅम साईड पाण्यामधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे, बोट रायडिंग होऊन गेली ती होती. मला स्पीड बोट जी राहते ना ती करायची होती, पण स्पीड बोट इव्हेंच्युअली नव्हती तिथं आता अवेलेबल. सो नंतर कधीतरी जाऊ. आणि एकटा काय करणार नाही का, एकट्याला तीच बोट भारी राहते. व्हिडिओज वगैरे काढायचे होते मला, बट नव्हती ती अवेलेबल. आणि थोडा सनसेट होत आला होता आणि संपत आला होता, सो नव्हती. नेक्स्ट टाइम जाऊ तेव्हा नक्कीच ती राईड मला करायची स्पीड बोट. खूप दिवस झाले मी केली नाही, पण स्पॉट भारी आहे तिथला. सनसेट जेव्हा तुम्ही टायमाच्या आत जाता ना, मला असं वाटतं 4:15च्या आसपासच तिथं पोहोचलं पाहिजे डायरेक्ट लोकेशन डेस्टिनेशनला, म्हणजे आपल्याला एकदम भारी व्ह्यू वगैरे सगळं एकदम भारी भेटेल. पण सीन तोच आहे, चहा वगैरे पण तिथला एवढा हे नव्हता, थोडा पानसट स्टँडअप होता, पण तिथं बसून व्ह्यू एन्जॉय करून चहा पिणं सो त्याच्या कम्पॅरिझनने ठीक होता. सो तिथं मी चहा पिला आणि होतं तिथं खायला मसाला मॅगी वगैरे खूप काही ऑप्शन्स होते. पण मला जो वडापाव आवडतो मारुंजी रोडचा, सो मी तोच खाल्ला इकडे येऊन. नंतर बघितलंच मी आता. सो असा होता हा एक स्पॉट जो माझा म्हणजे वन ऑफ द फेवरेट सनसेट स्पॉट आहे असं म्हटलं तर हरकत नाही. जे की मी मिस आउट केलं, पण ठीक आहे चालते. सो पुण्याच्या अराउंड PCMCच्या अराउंड अजून काही तुम्हाला माहिती असेल असा सनसेट पॉईंट किंवा सनराईज पॉईंट. सनराईज पण आवडतात मला, पण मी उठायचं जरा प्रॉब्लेम आहे आपला. आपण VIP माणसं आहे ना, सो लेट उठतो थोडं आपण. पण ठीक आहे चालतंय. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कुठला एक वेगळा अजून आपण स्पॉट आहे जो म्हणजे तुम्हाला वाटतं की बेस्ट सनसेट पॉईंट ऑफ पुणे, PCMC किंवा पुण्याच्या नियर बाय महाराष्ट्रातला बेस्ट सनसेट पॉईंट किंवा इंडियातला. आपण नक्कीच जाऊ तिथं, कमेंटमध्ये सांगा. आणि भाई सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि म्हणजे सबस्क्राईब केलं तर थोडं मला मोटिवेशन मिळेल नाही का हे व्हिडिओज बनवायला. आणि फन मस्ती आज एवढी नव्हती, काय माहिती का, जेव्हा मी एकटा जातो तेव्हा स्वतःसोबत किती एन्जॉय करणार. तरी पण मी फनी वेमध्येच घेतो, म्हणजे माझा असंही मूड आपला असा एनी टाईम फनीच असतो. बट जेव्हा जास्त लोक असतात तेव्हा मला फार मजा येते. म्हणजे फ्रेंडसोबत जातोय, फॅमिलीसोबत जातोय तेव्हा जास्त असं एनर्जेटिक वाटतं आणि वाईब वेगळी असते. 2-3 जणांसोबत राहिले की शूट करायला वेगवेगळे अँगल भेटून जातात. इन शॉर्ट मला कॅमेरामॅन भेटून जातो मित्रांनो. हे कोणाला सांगू नका तुम्ही. हो, मला कॅमेरामॅन भेटून जातो. पण एकटं पण जायला मजा आली मला. मी निवांत नंतर जेवढं मला शूट करायचं व्लॉग करायचं तेवढं केलं. नंतर जेव्हा एक 10-15 मिनटं 20 मिनटं मी बसलो तिथं मस्त चहा घेत, आहा काय फिलिंग होती ती, म्हणजे शब्दात नाही सांगू शकत मित्रांनो. मी तुम्हाला समजून घ्या माझ्या भावना. ओके, सो नेक्स्ट व्लॉग लवकरच येईल. नेक्स्ट व्लॉगमध्ये मी एक खतरनाक चॅलेंज करतोय. सो सबस्क्राईब करा यार, केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुढे सांगतोच. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच एक चॅलेंज घेऊन येतोय मी. म्हणजे डायरेक्ट असे लाईनअप आहे नाही का आता चॅलेंज की म्हणजे मी ठरवलंय एक दिवस आहे ते चॅलेंज काय येतील ते तुम्हाला दिसतीलच पुढच्या ब्लॉगमध्ये. सो यस, तोपर्यंत हा व्लॉग एंड करायची वेळ आली. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये आणि एकदम भारी असणार आहे तो. लिटरली मी सांगतो ना तुम्हाला, एवढं भारी चॅलेंज केलेलं आहे ना मी. 24 hours 1 days आहे ते. पण मजा येईल तुम्हाला की भाई काय केलं तू. आणि चॅलेंज असं सोपं नाही मित्रांनो, अवघड आहे. कारण आपण सोप्या गोष्टी करतच नाही काय DJ. सो हार्ड असं म्हणता येईल आणि थोडंसं ऑब्स्टॅकल्स आहेत त्याच्यात. एकदम सिम्पल नाही, इझी नाही चॅलेंज. पण नक्कीच बघू आपण मी पूर्ण करू शकतो का नाही ते पुढच्या व्लॉगमध्ये. भेटू मित्रांनो. तोपर्यंत हा व्लॉग एंड करायची वेळ आली. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. परत एकदा मित्रांनो कोणाला सांगू नका, पण सबस्क्राईब करून टाका यार प्लीज 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 प्लीज. क्वेश्चनची गरज नाही आपल्याला, व्हिडिओचा किडा आपल्या अंगातच आहे. सो म्हणून व्हिडिओ तर येतच राहणार आहे, पण केलं तर बरं होईल. सो म्हणून प्लीज सबस्क्राईब करा यार, कोणाला सांगू नका. आणि तुम्ही आता फायनल एंड करतो. सो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय श्रीराम. हेच राहिलं होतं, जय श्रीराम. बाय.